ही आहे भगवान परशुराम भूमी। तुम्ही दापोलीमध्ये येताय तर नक्कीच या जागेला भेट द्या। आणि याची वेळ आहे सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 आणि शनिवार आणि रविवार आहे सकाळी 8 ते सायंकाळी 6। दापोली ते परशुराम भूमीचं अंतर आहे 13 किलोमीटर। परशुराम भूमी ही बुरंडी गावामध्ये आहे। तपसाधना, शस्त्रविद्या आणि वेदधर्म यांचा आद्यसंगम म्हणजे भगवान परशुराम। आपल्या युगातील अत्याचारी आणि समाजविघातक शक्तींचा नाश करून समाजाला सुखाचा मार्ग दाखवणारे चिरंजीव भगवान परशुराम। अशा भगवान परशुरामांचे मूर्तिरूपात दर्शन घडावे आणि ते तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरावे या हेतूने पुण्यातील न्यू मॉडर्न ऑप्टिशियन्सचे मालक यांनी परशुराम भूमी या प्रांगणाची निर्मिती केली आहे। 40 फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर 21 फूट उंची असलेल्या परशुरामांची ही भव्य मूर्ती उभी केलेली आहे। फेरोक्रिट पद्धतीने हा पृथ्वीचा अर्धगोल बांधला आहे। 16 नोव्हेंबर 2010 रोजी स्थापना करण्यात आलेले भगवान परशुरामांचे हे भव्य शिल्प उत्तराभिमुख असून तामस तीर्थ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुद्रकिनाऱ्याचे दर्शन येथून होते। समुद्राचा तेवढ्याच भागाचे पाणी तांबडे दिसते म्हणून त्याला तामस तीर्थ असे म्हटले जाते। ह्याच्या आजूबाजूचा भोवतालचा परिसर पूर्ण हिरवागार डोंगरांनी वेढलेला आहे। दापोली आसपासच्या गावात येताय तर नक्कीच या जागेला भेट द्या, तुम्हाला आवडेल। येथे आत बसून तुम्ही थोड्या वेळासाठी विश्रांतीही घेऊ शकता। आत खूप मोकळी जागा आहे। तुम्हाला काही माहिती हवी असल्यास या भिंतीवर इथे पोस्टर्स लावलेले आहेत, त्याच्यावर इकडची सर्व माहिती दिलेली आहे, ती वाचू शकता तुम्ही। थँक्यू।